Students, we will see the distance formula. So this is a xy plane and point A and B are in any 2 points in xy plane. Coordinates of A are x1 y1 and coordinate of B are x2 y2. To find the distance between A and B, draw a perpendicular from point B on x-axis. So here segment BP is perpendicular on x-axis. Now draw a perpendicular from point A on BP. So here AD is perpendicular on BP. Now we know the coordinates of A and B. BD line is parallel to y-axis and AD is parallel to x-axis. So coordinates of D can be given as, आता D पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहिण्यासाठी बघा त्याचा एक्स कोऑर्डिनेट जो असणार आहे तो काय असणार आहे, बिकॉज बी डी इज पॅरलल टू वाय ॲक्सिस, देअरफोर कोऑर्डिनेट ऑफ एक्स ऑफ पॉईंट बी and point D are same. So the coordinate of x coordinate of D is x2. Now AD, this line is parallel to AD segment is parallel to x axis, therefore पॉईंट ए आणि पॉईंट डीचा वाय कोऑर्डिनेट काय राहणार आहे, सेम वाय कोऑर्डिनेट इक्वल असणार आहे म्हणून, आणि तो काय आहे, एचा जर y1 असेल तर डीचा सुद्धा काय येणार आहे, वाय कोऑर्डिनेट y1. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ डी आर x2 y1. डीचे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला. आणि आता ए बी फाइंड करण्यासाठी इन ट्रायंगल बी डी ए अँगल डी 90 डिग्रीज पायथागोरस थेरम यूज केला तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर ए डी स्क्वेअर. आता बी डी हे डिस्टन्स काय असणार आहे, द लाईन विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईन वरती असलेल्या 2 पॉईंट्सचं डिस्टन्स, 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स, त्याचा फॉर्म्युला याच्या आधीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही बघितला आहे आणि तो काय असणार आहे, तर तो असणार आहे y2 मायनस y1. आता ह्यांचे जर कॉर्डिनेट्स बघितले तर ह्यांचा एक्स कॉर्डिनेट काय आहे, बी आणि डीचा सेम, म्हणून डिफरन्स बिटवीन वाय कॉर्डिनेट हे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी डी. मग बी डी इज इक्वल टू काय मिळणार आहे, y2 मायनस y1. बी डी इज इक्वल टू तुम्हाला मिळेल y2 मायनस y1. आणि त्याच्यानंतर ए डी हे डिस्टन्स जर काढायचं झालं तर ए डी हा काय असणार आहे, डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट, बिकॉज ए डी इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस वरती असलेल्या पॉईंट्समधलं डिस्टन्स किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईन्स वरती 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स हे कोणत्या फॉर्म्युल्याने येणार आहे, डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट. आता इथं x2 हा x1पेक्षा काय आहे, ग्रेटर, म्हणून डिस्टन्स ए डी इज गिवन बाय x2 मायनस x1. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए डी इज गिवन बाय x2 मायनस x1. म्हणून ए डी हे काय आहे, x2 मायनस x1 आणि बी डी काय आहे, y2 मायनस y1. म्हणून ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. त्यांच्या व्हॅल्यूज घातल्या, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी काय आहे, x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. नाव टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. म्हणून इथं तुम्हाला ए बी स्क्वेअरच्या तिथं मिळेल ए बी इज इक्वल टू, याला स्क्वेअर रूट साईन येणार आहे आणि स्क्वेअर रूट साईनमध्ये कोणत्या 2 टर्म्स आहेत, वन इज स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा जो फॉर्म्युला आहे याला म्हटलेला आहे डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून वी कॅन फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इन XY plane. If the coordinates of 2 points are known, then we can find the distance between them. This is a distance formula. In this lesson, in coordinate geometry, you are going to study distance formula and then section formula. So, distance formula. आता याच्यामध्ये जर तुमचं
यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम ओरिजिनपासून जर एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स फाइंड करायचं झालं तर ओरिजिनचे कॉर्डिनेट्स ओचे कॉर्डिनेट्स काय असतात 0 0. आता इथं हा ओरिजिन आहे, आणखीन ही एक्स ॲक्सिस आणि इथं काय आहे वाय ॲक्सिस. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स ओ ए फाइंड करायचं झालं, डिस्टन्स ओ ए, मग इथं ओचे कॉर्डिनेट्स काय असणार आहेत 0 0 आणि एचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत तुम्हाला 2 3. म्हणजे x1 y1ची व्हॅल्यूज माहिती आहे, त्यालाच एक्स वाय जर आपण म्हटलं तर x मायनस 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय येणार आहे y मायनस 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून कॉर्डिनेट्स ओरिजिनपासून एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स जर फाइंड करायचं झालं तर ते डिस्टन्स ओ पी, समजा पी इज एनी पॉईंट आणि त्या पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत एक्स वाय असतील, तर दॅन डिस्टन्स ओ पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आता इफ पॉईंट P x1 y1 and Q x2 y2 lies on xy plane, then distance PQ is given by square root of x2 minus x1 whole bracket square plus y2 minus y1 whole bracket square. आता याच्यामध्ये जर स्क्वेअरिंग केलं आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स केलं तर इथं काय मिळणार आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, हा स्क्वेअर रूट साईन, हे स्क्वेअर रूट साईन जे आहे ते निघून जाईल आणि काय येणार आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये जो डिफरन्स आहे, डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट घेताना x2 मायनस x1, तुम्ही हा डिफरन्स रिव्हर्ससुद्धा लिहू शकता x1 मायनस x2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं जर x1 मायनस x2 लिहिलं तर सेकंड जो डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेट आहे तिथं काय लिहिणार तुम्ही y1 मायनस y2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इथं पुढं लिहिलेलं आहे x1 मायनस x2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. यापैकी कोणताही एक फॉर्म्युला तुम्ही यूज केला तरी चालतो, पण मात्र त्याची ऑर्डर जी आहे ती सेम ठेवायची. इथं जर x2 मायनस x1 असेल तर डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेटला काय लिहिणार y2 मायनस y1. आणि जर तुम्ही डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट्सची ऑर्डर x1 मायनस x2 असं जर ठेवलं तर तुम्हाला डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेटची ऑर्डर पण काय ठेवायची आहे y1 मायनस y2. नाव सॉल्व सम्स जे आहेत पुस्तकामध्ये दिलेले ते सॉल्व सम्स सगळे तुम्ही सॉल्व करा. त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये यायचं आहे, एक्सरसाइज 5.1. आता याच्यामध्ये फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. इथं पॉईंट्स दिलेले आहेत ए बी आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स विचारलं आहे. मग तुम्ही पहिल्यांदा पी आणि ए आणि बीचे कॉर्डिनेट्स ॲश्युम करणार. ए x1 y1 काय असणार आहे 2 3 आणि बी x2 y2 काय आहे 4 1 आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा आणि हे डिस्टन्स फाइंड करा. सायन्स कन्सिडर करा, सबट्रॅक्शन स्क्वेअर ते करताना आणि सोडवा. आता फर्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. सेकंड क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. आता पॉईंट्स कोलिनियर आहेत का विचारले. तर कोलिनियर म्हणजे काय असणार आहेत. आता इथं 3 पॉईंट्स आर गिवन अँड यू हॅव टू state whether they are collinear, means they lie on one line. मग त्याच्यासाठी तुम्ही डिस्टन्स फाइंड करणार. 3 पॉईंट्स आहेत, सो फाइंड 3 डिस्टन्सेस. ए बी डिस्टन्स फाइंड करा, बी सी डिस्टन्स फाइंड करा, आणखीन ए सी डिस्टन्स फाइंड करा. आता त्याच्यामधलं ग्रेटर डिस्टन्स जे येणार आहे, ज्या सेगमेंट्स कोणत्या 2 पॉईंट्समधलं ग्रेटर डिस्टन्स येणार आहे ते जर इतर 2 स्मॉलर डिस्टन्सच्या ॲडिशन एवढं जर आलं तर तुम्हाला काय म्हणता येणार आहे पॉईंट्स आर कोलिनियर. आणि जर ते आलं नाही तर काय म्हणता येणार आहे दे आर नॉन कोलिनियर. मग आता जो व्हिडिओ आधीचा सेंड केला त्याच्यामध्ये हे सम्स 2 सॉल्व केलेले आहेत, ते तुम्ही बघा आणखीन ते सोडवा. त्याच्यानंतर वी विल सी द थर्ड सम. फाइंड द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉईंट ए -3 4 अँड बी 1 -4. आता हाऊ टू डू दिस सम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर पॉईंट let the point, there is a point on x-axis which is equidistant from point A and B. म्हणून आपण x-axis वरचा पॉईंट हा काय अश्युम करूयात, A ॲक्सिस वरचा पॉईंट हा काय अश्युम करूयात
let P be the point on x axis. let point P किंवा let P आणि आता त्याचे कॉर्डिनेट्स P हा कुठल्या ॲक्सिसवर आहे, एक्स ॲक्सिसवर, आणि एक्स ॲक्सिसवरती असलेल्या पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स कोणत्या फॉर्ममध्ये असतात, A0 या फॉर्ममध्ये असतात. मग A0 लिहा किंवा x0 असं लिहिलं तरी चालेल. कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट P अँड दॅट पॉईंट P इज ऑन विच ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. म्हणून लेट P x0 be the point on x axis. Point on x axis which is equidistant from point, which is equidistant म्हणजेच इक्वल डिस्टन्सवर, फ्रॉम पॉईंट कोणते दिलेले आहेत, 2 पॉईंट्स A आणि कोऑर्डिनेट्स आर -3, 4 अँड B काय आहे, बीचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत, 1 -4, 1 -4. मग लेट P x0 be the point on x axis which is equidistant from point A and B. आता याच्यामधला कॉर्डिनेट्स जे आहेत ते रिप्रेझेंट करताना एक्स कसा लिहायचा आहे, स्मॉल. जर पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहेत, 0y अशा फॉर्ममध्ये येणार आहेत. मग आता हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहिता येतं. काय लिहिता येणार आहे, देअरफॉर PM डिस्टन्स PA इक्वल टू काय लिहिता येणार आहे, डिस्टन्स PB. मग डिस्टन्स लिहा किंवा डायरेक्ट तुम्ही PA लिहिलं तरी चालणार आहे. दिस PA रिप्रेझेंट्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड A. PA इक्वल टू काय असणार आहे, PB. PA इक्वल टू PB. आता जर तुम्ही त्यांचा स्क्वेअर केला तर देअरफॉर PA स्क्वेअर इक्वल टू PB स्क्वेअर. हे तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे, PA स्क्वेअर इक्वल टू PB स्क्वेअर. आता PA हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी तुम्ही काय यूज करणार, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. मग डिस्टन्स फॉर्म्युला दोन्ही सेपरेट फॉर्म फाइंड करा आणि नंतर इक्वेट केले तरी चालतील किंवा तुम्ही एकाच वेळेला सायमल्टेनियसली दोन्ही केलं तरी चालणार आहे. मग आता बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे तर डिफरन्स ऑफ, आता PA इज इक्वल टू आणि PB इज इक्वल टू, तुम्ही दोन सेपरेट केले तरी चालतील किंवा दोन्ही इक्वेट करून सोडवलं तरी चालेल. आपण दोन्ही सेपरेट करूयात. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स PA इज इक्वल टू काय येणार आहे, PA इक्वल टू किंवा PA स्क्वेअर घेतलं तर फक्त काय होणार आहे, PA इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्वेअर करा, देअरफॉर PA स्क्वेअर इज इक्वल टू, स्क्वेअर केल्यावरती काय होणार आहे, इथला स्क्वेअर रूट निघून जाणार आहे आणि काय राहणार आहे, x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता PA, व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ P, दे आर x0 आणि Aचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -3, 4. मग आता इथं Pचे कोऑर्डिनेट्स कशानं रिप्रेझेंट होणार आहेत, x1, y1 आणि Aचे कोऑर्डिनेट्स कशानं रिप्रेझेंट होणार आहेत, x2, y2. हे लक्षात घ्यायचं. आता P हा पहिला पॉईंट आहे, A हा दुसरा पॉईंट आहे. मग Pचे कोऑर्डिनेट्स x1, y1नं रिप्रेझेंट होणार, Aचे कोऑर्डिनेट्स x2, y2नं रिप्रेझेंट होणार. मग इथं x2 म्हणजे कोणाची व्हॅल्यू लिहायची, Aचा x कोऑर्डिनेट अँड तो किती आहे, -3 मायनस Pचा x कोऑर्डिनेट, x1 म्हणजे Pचा x कोऑर्डिनेट आणि तो किती आहे, x, -3 मायनस x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता y2 Aचा y कोऑर्डिनेट काय आहे, 4 मायनस y1 म्हणजे Pचा y कोऑर्डिनेट आणि तो किती आहे, 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं तुम्हाला
PA² इज इक्वल टू -3 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर. याचं काय येईल, तुम्हाला एक्सपान्शन करावं लागेल. मग इथं दोघांना सेम साईन आहेत, म्हणजेच इथं काय येणार आहे एक्सपान्शन त्याचं, तर त्याच्यामध्ये इथं -3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -3 इंटू -x प्लस -xचा स्क्वेअर, हे झालं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. आणि इथं 4 - 0 म्हणजे काय असणार आहे, 4 प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर, हे याचं एक्सपान्शन आहे. मग आता इथं -3चा स्क्वेअर 9, इथं मायनस इंटू मायनस प्लस 3 2 जार 6x मायनस एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस प्लस 4चा स्क्वेअर किती असणार आहे 16. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर -x स्क्वेअर, इथं -xचा स्क्वेअर काय असणार आहे एक्स स्क्वेअर, आणि इथं प्लस साईन राहणार आहे, म्हणून हे एक्स स्क्वेअर प्लस 6x. आता 9 आणि 16 यांच्यामध्ये काय होणार आहे ॲडिशन, 16 प्लस 9 किती येणार आहेत 25. हे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू आली PA². आता अशीच कुठली व्हॅल्यू फाइंड करायची आहे PB डिस्टन्स. मग आपण डायरेक्ट आता काय घेऊयात PB² इज इक्वल टू, फॉर्म्युला हाच लिहिणार, डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये x2 आणखीन x1च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत, तर इथं x2 आणि y2 या कोणाच्या व्हॅल्यूज असणार आहेत, कोणाचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत B पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत, आणि x1 y1 कोणाचे असणार आहेत Pचे. म्हणून Bचा x कोऑर्डिनेट काय आहे, Bचा x कोऑर्डिनेट 1 मायनस Pचा x कोऑर्डिनेट x1 काय आहे x 1 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Bचा y कोऑर्डिनेट काय आहे -4 मायनस Pचा y कोऑर्डिनेट काय आहे 0, म्हणून इथे येणार आहे 0². आता इथं 1 - x होल ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे इथं तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज कराल a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि त्याचं एक्सपान्शन काय असतं फर्स्ट टर्म स्क्वेअर, म्हणजे येणार आहे 1 प्लस 2 इंटू इथं 1² इंटू 2 मायनस साईन इथं -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म x प्लस -xचा काय असेल स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस काय येणार आहे -4 - 0 म्हणजे -4चा स्क्वेअर. आता हे एक्सपान्शन काय येणार आहे 1 मायनस काय येणार आहे 2x प्लस x² प्लस -4चा स्क्वेअर 16, आणि म्हणून x² टर्म -2x आणि 1 प्लस 16 किती येणार आहे प्लस 17. हे कोणाची व्हॅल्यू आली PB². आणि आता फ्रॉम इक्वेशन कुठलं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव PA² इज इक्वल टू PB². कारण का दिलं आहे काय तुम्हाला PA = PB हे दिलेलं आहे, म्हणून PA² इज इक्वल टू PB². PA² ची व्हॅल्यू लिहा डाव्या बाजूला काय आहे x² प्लस 6x प्लस 25 इज इक्वल टू PB² ची व्हॅल्यू लिहा x² मायनस 2x प्लस 17. आता दोन्ही बाजूतून कॅन्सल काय होणार आहे, तर दोन्ही बाजूतून कॅन्सल x² ची टर्म होणार आहे, आणि x² कॅन्सल झालं तर x² कॅन्सल होणार आहे. आता हे 2x इकडं घेऊयात, म्हणजे व्हेरिएबल एका बाजूला आणि कॉन्स्टंट टर्म्स एका बाजूला. देअरफॉर 6x प्लस 2x इज इक्वल टू ह्या 17 आणि मग ट्रान्सफर झालेला प्लसचा काय होणार आहे -25. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे तर इथं 6 + 2 किती येणार आहे 6 + 2 8x इज इक्वल टू, आता इथं यांचा काय येणार आहे डिफरन्स येईल, डिफरन्स हे 17 आहे आणि हे मायनस
डिफरन्स आणि डिफरन्सला ग्रेटर नंबरचं साईन म्हणजे येणार आहे मायनस. आता इथं प्लस आणि हा मायनस. आता इथे 8x आणखीन 25 मायनस 17 किती राहणार आहेत. इथं 25मधून 7 गेले तर किती येतील इथे 8. म्हणून x इज इक्वल टू काय येणार आहे -8/8. देअरफोर x इज इक्वल टू -1. एक्सची व्हॅल्यू मिळाली 1. मग देअरफोर p कोऑर्डिनेट्स ऑफ p काय येणार आहेत. एक्सची व्हॅल्यू आली तुम्हाला -1. देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट p काय असेल तर देअरफोर कोऑर्डिनेट्स ऑफ p काय आहे x0 म्हणजेच काय असणार आहेत इक्विव्हॅलंट टू. धिस सिम्बॉल इज इक्विव्हॅलंट टू काय आहे -1 0. म्हणजे एक्सिसवरचा कोणता पॉईंट आहे -1 0. हा पॉईंट काय होणार आहे ए आणि बी पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर असणार आहे. देअरफोर पॉईंट -1 0 is equidistant from A and B, from point A and B. आता हे झालं तुमचं कुठलं थर्ड सम. नाव व्हॉट इज द नेक्स्ट सम फोर्थ सम. त्या फोर्थ सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे व्हेरीफाय द पॉईंट्स PQR आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता याच्यामध्ये दिलेले 3 पॉईंट्स हे काय दाखवायचे तुम्हाला दे आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी कोणती माहिती आहे तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ राईट अँगल साईड्स. परपॅन्डिक्युलर साईड्सच्या स्क्वेअर्सची सम ही हायपोटेनसच्या स्क्वेअर एवढी येणार आहे. म्हणून तुम्हाला जर हे 3 पॉईंट्स राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस असतील तर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा डिस्टन्स फाइंड करून घ्यायचं आहे. PQ डिस्टन्स फाइंड करा, QR फाइंड करा, PR फाइंड करा. त्याच्यातलं ग्रेटर डिस्टन्स जे आहे त्या ग्रेटर डिस्टन्सचा स्क्वेअर हा इतर 2 जे स्मॉलर डिस्टन्सेस आलेले आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या सम एवढं जर आलं तर काय म्हणता येणार आहे दीज आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून आपण आता फोर्थ सम बघूयात आणि त्याच्यामध्ये काय आहे तर पहिल्यांदा गिवन व्हर्टायसेस लिहा, पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहा. मग पीचे कोऑर्डिनेट काय दिलेले आहेत -2 2. त्याच्यानंतर Q या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे 2 2. आणखीन R या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत R इज 2 7. सो बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय करणार फाइंड द डिस्टन्सेस युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय फाइंड करणार तुम्ही डिस्टन्स PQ फाइंड करणार. मग आपल्याला स्क्वेअर लागणार आहे राईट अँगल ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरमसाठी आपल्याला स्क्वेअर लागणार आहे. मग इथंच तुम्ही डायरेक्ट त्याचा स्क्वेअर लिहिला तरी चालेल मग किंवा काढून मग स्क्वेअर केला तरी चालेल. मग आपण आता PQ स्क्वेअर इज इक्वल टू आता PQ स्क्वेअर लिहिताना डाव्यानंतर उजव्या बाजूला जर तुम्ही डाव्या बाजूला स्क्वेअर लिहिलं असेल तर इथं स्क्वेअर रूटचा सिम्बॉल द्यायचा नाही. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ह्याच्यामध्ये पीचे कोऑर्डिनेट्स हे x1 y1 आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स काय अश्युम करायचे x2 y2. मग आता इथं
x2ची व्हॅल्यू म्हणजे काय लिहिणार, क्यूचा एक्स कोऑर्डिनेट दॅट इज 2 मायनस x1 म्हणजे कुणाचा लिहायचा एक्स कोऑर्डिनेट, पीचा एक्स कोऑर्डिनेट, त्याला साईन मायनस आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये लिहा आणि ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट घाला, होल ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर y2 मायनस y1. आता y2 म्हणजे कुणाचा घ्यायचा आहे, तर क्यूचा वाय कोऑर्डिनेट अँड दॅट इज 2 मायनस पी y1 म्हणजे पीचा वाय कोऑर्डिनेट आणि तो 2 मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता जर हे सिम्प्लिफाय केलं तर 2 मायनस मायनस काय होणार आहे, +2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मायनस 2 किती येणार आहे, 0 आणि त्याचा स्क्वेअर. इथं 2 + 2 4, 4चा स्क्वेअर किती असणार आहे, ही टर्म 0, 4चा स्क्वेअर 16 म्हणजे तुम्हाला PQ स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 16. आता कुठला काढायचा आहे, QR स्क्वेअर, QR स्क्वेअर. आणि आता QR स्क्वेअरसाठी सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये x2 आणि y2 म्हणजे कुणाचे कोऑर्डिनेट्स आहेत, R पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, आणि x1 y1 हे कुणाचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत, Q पॉईंट्सचे. जो पहिला आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1, दुसरा असणार आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 न रिप्रेझेंट होणार आहेत. मग आता इथं x2ची व्हॅल्यू Rचा x कोऑर्डिनेट दॅट इज 2 मायनस Qचा Qचा एक्स कोऑर्डिनेट आणि आहे तो 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता y2 म्हणजे Rचा वाय कोऑर्डिनेट 7 मायनस y1 म्हणजे Qचा वाय कोऑर्डिनेट आणि तो किती आहे, 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं 2 मायनस 2 येणार आहे 0 स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 किती येणार आहे, 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जर हे केलं तर तुम्हाला मिळणार आहे 0 + 25 म्हणून QR स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आली, 25. आता तुम्हाला कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, PQ फाइंड केलं, QR फाइंड केलं, आता PR स्क्वेअर हे डिस्टन्स फाइंड करायचं, PR स्क्वेअर. त्याच्यासाठी सुद्धा डिस्टन्स फॉर्म्युला लिहा, x2 मायनस x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं पीचे कोऑर्डिनेट्स कशानं रिप्रेझेंट होणार आहेत, x1 y1 आणि R पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कशानं रिप्रेझेंट होणार आहेत, x2 y2. मग इथं R2 x2 म्हणजे Rचा एक्स कोऑर्डिनेट 2 मायनस पीचा एक्स कोऑर्डिनेट तो काय आहे, निगेटिव्ह आहे, -2 राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहा आणि याला स्क्वेअर ब्रॅकेट घाला प्लस y2 म्हणजे Rचा वाय कोऑर्डिनेट 7 मायनस y1 Rचा कोऑर्डिनेट काय आहे, 2, Rचा वाय कोऑर्डिनेट काय आहे, 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये 2 मायनस मायनस +2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 2 किती येणार आहे, 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथं तुम्हाला 2 + 2 किती येणार आहे, 4चा स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती येणार आहे, 16 + 25 आणि 16 + 25 हे किती येईल, 6 + 5 11, 2 + 1 3 + 1. आता हे 11, 2 + 1 कॅरी 1 येणार आहे, ह्यांची ॲडिशन किती येईल, 41. PR स्क्वेअर इज इक्वल टू 41. आता तुम्ही जर ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठला आहे, PR स्क्वेअर. आणखीन स्मॉलर डिस्टन्सेस कोणते असणार आहेत, PQ म्हणजे असणार आहे 4, QR म्हणजे काय असणार आहे, 5 आणि PR म्हणजे इथं स्क्वेअर रूट ऑफ 41. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ॲडिशन जर केली, नाव वी विल सी. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हे मिळाल्यावरती देअरफोर हिअर काय फाइंड करणार तुम्ही, PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे स्मॉलर आलेले आहेत म्हणून त्यांची ॲडिशन इज इक्वल टू 16 + 25 आणि ते तुम्हाला किती मिळणार आहे, 16 + 25 41. मग इथे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू 41 म्हणजे काय मिळालेलं आहे, देअरफोर हे 41 म्हणजे काय आहे, PR स्क्वेअर. देअरफोर
PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. देअरफोर काय असणार आहेत हिअर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम बाय कोरस थिअरम गिवन पॉईंट्स किंवा गिवन पॉईंट्स आर ऑफ गिवन व्हर्टायसेस are of a right angled triangle, लक्षात आलंय. आता हे सम पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगलसाठी तुम्हाला प्रॉपर्टी कोणती माहिती आहे तर त्याच्यामध्ये ग्रेटर साईडचा स्क्वेअर हा जर इतर दोन स्मॉलर साईडच्या स्क्वेअर एवढा आला तर त्याला काय म्हणता येणार आहे इट फॉर्म्स अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून इथं बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम गिवन व्हर्टायसेस आर ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता तुम्ही साईड जर काढायची झाली तर इथं तुम्ही PQ इक्वल टू तुम्हाला किती मिळणार आहे 4, QR इज इक्वल टू किती मिळणार आहे 5 मिळणार आहे आणि PR इक्वल टू किती मिळणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 41. आणि ते जर केलं याच्यामध्ये व्हॅल्यूज घातल्या तर तुम्हाला हे मिळणार आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला डायरेक्ट काय केलं आहे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ स्मॉलर साईड्स आणि ती किती आली 41 आणि ग्रेटर साईडचा स्क्वेअर किती आहे 41. देअरफोर द गिवन व्हर्टायसेस आर ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता त्याच्यानंतर वी विल सी द नेक्स्ट सम, फिफ्थ सम. आणि कोणता आहे फिफ्थ